स्वयंसिद्धा कोल्हापूर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। गेली 28 वर्षे स्वयंसिद्धा महिला सबलीकरणासाठी प्रशिक्षण, प्रबोधन आणि स्वयंनिर्भरता या त्रिसूत्रीतून महिलांना उद्योजकतेकडे वळवत आहे। शिवाय त्यांना आर्थिक सक्षमही बनवत आहे। साधारणपणे शहरी आणि ग्रामीण अशा 45,000 महिलांचे संघटन आतापर्यंत या संस्थेने केलेले आहे। अशा या गेल्या 28 वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीनंतर आज स्वयंसिद्धासाठी आजचा दिवस सुद्धा खूप अतिशय अनमोल असा ऐतिहासिक दिवस म्हणून ठरलेला आहे आणि ते म्हणजे डिजिटल स्टुडिओ याचे उद्घाटन। आणि आजच्या या डिजिटल स्टुडिओच्या उद्घाटनानंतर आज आपला पहिलाच प्रकल्प म्हणजे पहिलाच आपण घेतलेला उपक्रम म्हणजे एक मुलाखत। अशी मुलाखत की एका प्रगतशील असलेल्या आणि स्वतःला सिद्ध केलेल्या उद्योजक व्यक्तिमत्वाची, समाजकार्य करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वाची, ज्यांचं नाव आहे माननीय विश्वास बाजीराव पाटील तथा व्ही पाटील सर। आम्ही लाडाने त्यांना व्ही सर असे म्हणतो। तर चला जाऊया आजच्या या मुलाखतीच्या पुढच्या प्रवासात। नमस्कार व्ही सर। नमस्कार। 28 वर्षे स्वयंसिद्धा कार्यरत असताना आज एक ऐतिहासिक पाऊल स्वयंसिद्धाने टाकलेलं आहे, ते म्हणजे डिजिटल स्टुडिओ। आणि डिजिटल स्टुडिओचा आज पहिलाच एक उपक्रम म्हणून आपण पहिलीच मुलाखत आज आपल्या साहेबांची म्हणजे व्ही पाटील सर यांची आपण मुलाखत घेतोय। तर सुरू करूया आपली मुलाखत। तर साहेब, इतक्या अनेकविध संस्थांचं तुम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, चेअरमन अशा एकदम उच्च स्थानावरती विराजमान असून सुद्धा तुम्ही इतकी प्रगतशील वाटचाल करून सुद्धा तुमच्यामध्ये जो एक गुण समाना पाहण्यात मिळतो तुमचे नेतृत्व होतो। तर आम्हाला सगळ्यांना हे ऐकायला आवडेल तुमच्याकडून की नेमकं हा नेतृत्वाचं बाळ कडवं तुमच्याकडे आलं बघून आणि त्याबद्दल तुमचं मत काय? मी एक ग्रामीण भागातून आलेला मुलगा आहे आणि त्यावेळी आमची मोठी फॅमिली होती। आमचे वडील आणि 3 चुलते आणि मी 12 भाऊ 13 बहिणीचा मोठा परिवार असलेले गावामध्ये पाटील घराणा असल्यामुळे तिथे सर्व लोक मदतीला आलेला हे होते। त्यावेळी आमचे त्यापासून आमचे वडील किंवा हे सगळे लोकांच्या मदतीला करते। तो एक वारसा आई वडिलांच्या एक वारसा आला किंवा लोकांना मदत करायचं ते पहिल्यापासून आपल्या डोक्यात होतं। आणि त्यामध्ये मग मला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी येत गेल्या। त्यावेळी बिझनेस नाव त्याच्यामध्ये लक्ष घातलं। त्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मी पहिल्या काय माणूस तिथं मला सुरुवात झाली की लोक माझ्याकडे आयुष्याचं गोळा करून घेऊन येत आहेत, त्या लोकांना आपण न्याय द्यायला पाहिजे। आयुष्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे येत आहेत त्या लोकांना आपण न्याय द्यायला पाहिजे। आणि त्यातून मग ते सामाजिक कामाचे ते हाऊसिंग मॅनेजर असू दे, मग त्याच्यामध्ये स्वयं मेंटल रिटायर स्कूल असू दे, मग बाल संकुलमधला जो महत्त्वाचा प्रॉब्लेम होता की जेवण करायला त्यांना लाकडं मिळत होते। त्यावेळी मग मी त्यावेळी लक्षात असे एवढे तरी लोकांचं होतं ते तिथं पण आपण सहकार्य करूया। मग स्वयंमतीमध्ये मुलांना मग असं करत एक ब्लड बँक त्यामध्ये मग त्यामध्ये एक तरी आपण काहीतरी समाजाचं देणं त्यामध्ये आपल्याला करायला ऑपॉर्च्युनिटी मिळते आहे। आणि म्हणून मग त्या सामाजिक कामामध्ये जास्त मी केलं म्हणजे 80% सामाजिक कामाने 20% राजकारण अशाच पद्धतीनं जे प्रिन्सिपल आहे त्यामध्ये राजकारणामध्ये सुद्धा पोहोचत होते। तर तिथं मला काय मन घाबरलं नाही म्हणून मी सामाजिक कामामध्ये सगळ्या लक्ष घातलं। तुमचं असं कोण प्रेरणास्थान आहे का की ज्यांना
त्याच्यासारखं बनावं किंवा आपल्याला असं आपण म्हणतो की आपण खूप मोटिवेट होतो आणि आपण काम करायला स्फूर्त होतो, असं कोण व्यक्ती तुमच्या आहे का प्रेरणा? हे पहिल्यांदा मुली सांगितलं की माझ्या आई वडील त्यातून चालू त्यावेळी इकडे मी आलो आणि शाहू महाराजांचं चरित्र किंवा शाहू महाराजांची 33 सिरीज मी त्यावेळी करायला प्रयत्न केला. त्यावेळी त्याचे एक बारकावे लक्षात आलं. हे 28 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक मुळशी करू शकतो. ते सर्वात मोठं माझं प्रेरणास्थान आहे. किंवा शाहू महाराजांच्या कामामध्ये आपण प्रत्येक त्याला देवळ क्लब असू दे, शाहू महाराजांचाच विचार गोळा केला, आज कुस्तीच असू दे, देवळी 2 कॉन्ट्रास्ट विचार आहेत ते पण ते एकत्र त्यांनी मारायचा प्रयत्न केला. बाल संकुल असू दे, त्यामध्ये ते करत गेलो. म्हणजे असं म्हणा आपण की प्रथम आपले गुरु आपण जे आई वडील म्हणतो, जसे आई वडिलांना प्रथम गुरु मानले, त्यानंतर शाहू महाराज म्हणजे छत्रपती आपले जे राजर्षी शाहू महाराज आपण जे म्हणतो की त्यांचा आदर्श घेणे हा तर आपल्या सर्वांचा एक कर्तृत्वच. आणि ते फक्त सामाजिक कामासाठी त्यांनी पूर्णपणे आपलं प्रिन्सिपल वापरलं, आपला अधिकार वापरला. असं नाही की म्हणजे आपले इतर कुठल्या गोष्टीला बहुजन समाजासाठी त्यांनी काम केलं. बरोबर. मला आणखी एक विचारायचं सर की आपली व्याप्ती खूप प्रचंड आहे कामाची, म्हणजे तुमचं वेळेचं संयोजन, सकाळी उठल्यापासून असलेलं तुमचं हे काम, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलं जाणारं तुमचं काम, आणि इतकं तुम्ही नेहमी व्यग्र असता आणि अशा जीवनामध्ये आपलं व्यावसायिक काम व्यवस्थित चालू असताना सुद्धा तुम्ही समाजकार्याला तुम्ही जे महत्त्व दिलेलं आहे, तर नेमकं हे समाजकार्य करत असताना असं कुठल्या गोष्टीमुळे तुम्ही याच्याकडे आलाय का की समाजकार्य, की मला आता समाजकार्य करायचं आहे, असं तुम्हाला नेमकं कधी वाटलं की समाजकार्य मला आता इथून पुढे करायचं आहे असं? तर सर एक टप्पा होत गेला. मी ज्या म्हणतो की 85-80-85 ला ज्यावेळी बांधकाम करावं त्यावेळी तो एक मला हे आला की आपण बांधकाम डेव्हलपमेंट काम करतोय, तर जी लोक आपल्याला आयुष्याचं गोळा पण आणतात किंवा स्वप्न पूर्ण करतात त्या लोकांना आपण प्रामाणिकपणे न्याय द्यायला पाहिजे, प्रामाणिकपणे त्यांना काम चांगलं दिलं पाहिजे, वेळेत दिलं पाहिजे, कामाची क्वालिटी हे तिथे मी प्रिन्सिपल पाहिलं. ज्यावेळी मी कधी बाल संकुलमध्ये गेलो त्यावेळी ज्याला कोणीही नाही त्या लोकांना मदत करण्यासाठी आपण सगळ्या समाजाने त्याचं कॉन्ट्रिब्युशन केलं पाहिजे. ते कॉन्ट्रिब्युशन असं होत गेलं. डेव्हलप क्लब असेल, डेव्हलप क्लबमध्ये शास्त्रीय काही किशोरताईला म्हणून मी त्यामध्ये संबंधित आल्याने तिथं पण बाबा हे करणं गरजेचं आहे. त्यावेळी आज सोयी सिद्ध आम्हाला त्या 30-35 ग्रामीण भागातल्या शहरातल्या महिलांचं काम करतात. काहींना ज्यावेळी वाटलं की बाबा तुम्ही अध्यक्षपदी लक्ष घालावं हे एवढं मोठं मला भाग्य किंवा त्या म्हणजे वंचित महिलांचं हे काम करतायत आणि ते वंचित महिलांचं एज्युकेटेड महिला असल्या किंवा नाही म्हटलं ते वंचित महिलांनी काम करतात हे सर्वात महत्वाचं योग. त्यामुळे इथं मी अट्रॅक्ट होऊन गेलो. ब्लड बँकेच्या बाबतीत फार मोठं मला तर एक अनुभव आले. त्या अनुभवामध्ये माझ्या लक्षात आलं की इथं फार मोठं आपण सामाजिक लोकांचं काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये कमर्शियलाइज बिझनेस माइंडची लोक त्यामध्ये डॉक्टर मेडिकल पेशा असल्यामुळे तिथं फार चुकीच्या पद्धतीत चालतं. त्यावेळी मला लक्षात आलं की आपण इथं आपण लक्ष घालायला पाहिजे, लोकांना गरिबांना सिक्युअर ब्लड मिळालं पाहिजे, चांगलं ब्लड मिळालं पाहिजे. तिथं त्यावर तिथं त्याला लक्ष घालावं. आता हाऊसिंग म्हणायचं राजकीय मला थोडंसं राजकीय असलेलं तिथं ते झालं किंवा लोकांना कर्ज देताना किती त्रास होतो लोकांना, तो त्रास लक्षात आला तर मग की आपण इथे पण थोडं लक्ष घातलं पाहिजे. का तेव्हा लोकांना वेळेत कर्ज मिळालं तर वेळेत फ्लॅट मिळतो, वेळेत हे होतं. तो तिथं मी मला तिथं अनुभव जिथे मी काय करायला गेलो तिथे मला त्या म्हणजे मग इन्व्हॉल्व होण्याची इच्छा झाली. म्हणजे येणारा अनुभवच तुम्हाला पुढे घेऊन गेले असं म्हणायला काय हरकत नाहीये. बरोबर, खूप छान. खरं तर मी आता पुढचा प्रश्न तुम्हाला तोच विचारला होतो की बालसंकुल, स्वयंसिद्धा क्लब, स्वयंमती मंद संस्था, रोटरी अशा विविध संस्थांशी काम करताना तुमचा नेमका अनुभव कसा होता? आता त्याचं उत्तर तुम्ही आता दिलाच तुम्ही, पण मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो. मी पुढचा प्रश्न घेतोय की बिल्डिंग बांधकाम करत असताना त्या व्यवसायामध्ये यशस्वी काम करताना तर तिथे काम करणाऱ्या लोकांच्या मुलांचे शिक्षण, त्याच्या सुविधा यासाठी तुम्ही उत्स्फूर्त कामं केली. अगदी तळागाळातल्या महिला असतील किंवा असे अडकलेले अडचणीत असलेले संकटात असलेल्या लोकांना सुद्धा तुम्ही अगदी पाठीशी उभा राहिला, त्यांच्या प्रश्नांचं देखील काम केलं. तर हे सगळं आणि आपलं स्वतःचं कुटुंब याचा ताळमेळ कसा होता तुम्ही राखला आजपर्यंत? काय झालं, कुटुंब ही व्यवस्था वेगळी. आपण त्याचे टाइम टेबल आपण करतो, सकाळी 9 ते संध्याकाळी 9 होतं
ह्या ज्या ऍक्टिव्हिटी काम करत असताना त्या माझ्या समोर आल्या त्या सगळ्या ह्या संस्था करत असताना लक्षात आलं की बाबा हे आपण वेळ देऊ शकतो. म्हणजे त्याच्यात आपण शेड्यूल आलं. मला एका प्रिन्सिपल माझ्या मित्राच्या वडिलांनी एकदा प्रिन्सिपल सांगितलं, विश्वास तुला काम करायचं आहे ना, काम करणाऱ्या माणसाला वेळ भरपूर असतो. त्याला काम करायचं त्या माणसाला त्याच्यात वेळ नसतो. त्याला काम करायचं हे प्रिन्सिपल ज्यावेळी माझ्या त्या डोक्यात बसलं ना की आपण करू शकतो. आज त्यावेळी मी केडीसी बँकेचं राजकीय डायरेक्टर झालो, नंतर अध्यक्ष झालो. त्यावेळी मी माझं शेड्यूल असं प्लॅनिंग केलं करायला मला की सगळं जिल्ह्यात बँकेचा व्यवहार करायचा तर त्यासाठी मला वेळ द्यायला पाहिजे. तिथं चाललेले चुकीचे व्यवहार थांबवायला पाहिजे. कर्मचाऱ्यांचे चाललेलं वेगळ्या पद्धतीनं, राजकीय लोकांचे चाललेलं वेगळ्या पद्धतीनं तर मला वेळ देत द्यायचे. या शेवटमध्ये प्रचंड मानसिक फरक पडतो, ताण पडतो. म्हणजे फॅमिलीवरती दुर्लक्ष होतं. तर संध्याकाळी 9 नंतर मग मी जगाबद्दल विसरतो. सकाळी 9 वाजेपर्यंत. म्हणजे खूप चांगली ही गोष्ट आहे की आपण आपल्या कुटुंबाला सुद्धा किती वेळ देतो आणि आपला व्यवसाय आणि कुटुंब या जेव्हा आपण निगडीत असून सुद्धा आपण त्याला वेगळं वेगळं तसं महत्व देतो, कंपार्टमेंट ठेवायचे. त्यामुळे मग काय होतं की आपल्याला एक यशस्वी व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरता होतं. हे तुम्ही खरंच सिद्ध केलं. त्याच्यानंतर मला एक असा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण सर्वतोपरी सर्व कामामध्ये सर्व प्रकारच्या कामामध्ये काम केलं, जसं सामाजिक असेल, राजकीय असेल, व्यावसायिक असेल, एक उद्योजक म्हणून खूप चांगलं तुम्ही प्रगती केलेलं आहे. तर मला असं एक विचारायचं आहे तुम्हाला, म्हणजे सर्वांना विचारायचं की एक सिंहावलोकन आपण करत असतो. सिंहावलोकन आपण पाठीमागे वळून बघतो आपल्या आयुष्याकडे. तर आपण पाठीमागे बघितल्यानंतर आपल्या आयुष्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं का आपण समाधानी आहोत, किंवा अजून अशी एखादी गोष्ट आहे का की अजून माझी ही गोष्ट करायची आहे, मला ती करायला आवडेल अजूनही, तर असं काही आहे का? एक की आपण केलेल्या कामाचं आपल्याला मूल्यमान मिळते, त्याचा रिस्पेक्ट मिळतो किंवा स्वतःला समाधान मिळते. शेवटी लोकांचं काम करताना स्वतःला सॅटिस्फॅक्शन करायचं आपण लोकांना काम करू शकत नाही. त्यामुळे ज्या ज्या कामामध्ये मी लक्ष घालतो त्या कामामध्ये मला खूप समाधान मिळते की बाबा स्वयंसेवामध्ये मला इन्व्हॉल्व घेतले आहे. अशा दरपैकी असेल म्हणजे प्रत्येक संस्थेमध्ये मला ते एक समाधान मिळतं म्हणून मी करतो. आता बऱ्याच गोष्टींची कधी राजकीय थोडंसं तरी पॉवर असल्याशिवाय करता येत नाही हे बऱ्याच वेळा मला लक्षात आलं. त्यावेळी थोडं राजकीय रिलेशन असतील, शरद पवार असतील किंवा बाळा पाटील असतील किंवा लोकलमध्ये मल्लिकांचे रिलेशन घेऊन त्यांच्या बाजूला काही कामं करायची. म्हणजे जिथं तुम्हाला अडचण वाटली तिथे आपण ते केलं. आता बऱ्याच गोष्टी आहेत. मला वाटते किंवा महालक्ष्मी देवस्थान बऱ्याच गोष्टी ठरणे गरजेचं आहे की तिथं जे वेगळ्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने ते चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे. अशा गोष्टी बऱ्याच आहेत जे करायला मिळालं तर नक्कीच आम्ही त्यामध्ये झुकून काम करू शकू. अशी काही आता राजकीय इच्छा राहिलेली आहे. काही वातावरणामध्ये राजकीय लोकांच्या सामाजिक लोकांच्याकडे पोहोचू शकत नाही किंवा त्या पुढपर्यंत जाऊन काम करायला लागते. हे लक्षात आल्यानंतर त्या राजकीय वाचून सामाजिक याच्यामध्ये आणि तिथं तुम्हाला रिस्पेक्ट भरपूर मिळतो. कुठलाही सरकारी अधिकारी तुमचं कामाला कधी निगेटिव्ह करत नाही. एकदा तुमचं पॉझिटिव्ह वर्क करा हे लक्षात आलं ना तर मला आज तुमच्या अनुभवामध्ये कुणी विरोध केलेला मला जाणवत नाही. तुम्ही पॉझिटिव्ह काम करत असाल. आपण म्हणतो सर की व्यक्ती तशा प्रवृत्ती असं आपण म्हणतो की तुम्ही समाजाला देतच राहिला, त्याच्यामुळे तुमच्यावरती प्रेम करणाऱ्याची संख्या खूप वाढत आहे. आणि मी असं म्हणेन की आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा हे एक आदर्श घेण्यासारखंच आहे की एक व्यक्ती आपण म्हणतो की एक दोन संस्थांचा अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष होऊ शकतो, पण सरांचा बायोडाटा आता मगाशी आपण बघितलास तर इतक्या संस्थेमध्ये अगदी उच्च स्थानावरती त्यांनी विराजमान होऊन सुद्धा अगदी पाय त्यांच्या जमिनीवरती आहेत आणि खूप शांततेनं आपण म्हणूया की आपण दुसऱ्यांनी आदर्श घेण्याप्रमाणे तुमचं चालणं, बोलणं, वर्तणूक या सगळ्या गोष्टींच्यामुळे काय झालं की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना सुद्धा एक उमेद, एक आदर्श मिळतो की आपण म्हणतो की जुन्या काळात जसं स्वामी विवेकानंद वगैरे अशा लोकांचा सुद्धा आपण आदर्श घेत असतो. पण आपण चालत्या बोलत्या लोकांचा आदर्श आणि अनुभव जर घेतला तर आपल्याला उभं राहायला खूप छान मिळतं आणि आपल्यामध्ये ती आत्मविश्वासाची एक लकेर खूप उंचावते. तर मला अखेरीस एक प्रश्न विचारायचा आहे की आपण स्वयंसिद्धाच्या समस्त आमच्या ज्या महिला आहेत किंवा उभरत्या कार्यकर्त्या आहेत, उद्योजिका आहेत आणि युवक युवती आहेत, असं सर्व प्रकारचाच वर्ग आपल्या स्वयंसिद्धामध्ये आहे.
तर मी असं म्हणेन की तुमच्या या पूर्ण अनुभवावरून की या लोकांना उभारण्यासाठी, पुढे येण्यासाठी, आत्मविश्वासानं प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी त्यांना नेमका यशाचा म्हणजे मी म्हणतो की पूर्वीच्या काळचं यश वेगळं होतं सर. आत्ताच्या युगामध्ये खूप सारी आव्हानं समोर असताना त्याला समोर जाण्यासाठी मला असं एक विचारायचं की तुम्ही आमच्या ह्या सर्व लोकांना एक कानमंत्र म्हणूया आपण, यशाचा कानमंत्र म्हणून तुम्ही काय द्याल? आता याच्यामध्ये सविसिद्धांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर ज्या पद्धतीने गेल्या 28 वर्ष सविसिद्धा काम करते आहे आणि मी आज गेली 10 वर्ष त्या संस्थेची जबाबदारी घेत आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात येते की ताईंच्या माध्यमातून जे आपण काम करतो आहे ते वंचित महिलांच्यासाठी, ग्रामीण भागातल्या महिलांच्यासाठी, त्यांना त्याच्या पायावरती उभारण्यासाठी जे करायचं ते इथे केलं जातं. हे सर्वात मोठं काम या स्वयंसेवेच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यामुळे महिला त्या महिला या संस्थेची अटॅच आहेत. त्या महिला स्वतःच्या स्वाभिमानानं घरामध्ये काम करतात, स्वाभिमानानं बाहेर फिरतात आणि स्वतःच्या पायावरती काम करून केल्यामुळे त्यांना तिथे समाधान जे मिळते ते सर्वात महत्त्वाचं आणि ते समाधान देण्यासाठी जे करायला लागेल त्या माध्यमातून ते करण्यासाठी आमची सोयीसुद्धा त्यांच्याबरोबर कायम असणार आहे. त्यामुळे त्या नवीन येणाऱ्या कुठल्याही महिला मुली असतील त्यांनी सोयीसुद्धाच्या विचारानं गेला नक्कीच त्यांचं कुठल्या आयुष्य स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी उपयोगी होईल. हे या निमित्तानं त्या महिलांना मला संदेश दिले. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या आयुष्याचा आपण एक थोडा प्रवास केला आणि तुमच्या या प्रवासामुळे आणि तुमच्या या अनुभवाचं आमच्याबरोबर शेअर केल्यामुळे आपण असं म्हणू की आमच्या ज्या सगळ्या महिला आहेत, युथ आहे, युवक युवती आहेत किंवा जे सगळे आज हा कार्यक्रम बघतायत तर त्यांना सुद्धा एक उमेद मिळेल, एक आदर्श मिळेल आणि त्या कामाची प्रेरणा मिळेल आणि याचा नक्कीच